तर नमस्कार बहिणींनो भावांनो, तर माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। तर आजचा व्हिडिओ सगळ्यांच्या फायद्याचा आहे। बहिणी भावा सगळे टोटल माणसांच्या फायद्याचा व्हिडिओ घेऊन आलेले मी बरं का। आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना तुमचे भरपूर असे फायदे होणार आहे बरं का। आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या ज्या घरात जे भांडे असतात, काय काय भांडे इतके काय भंगार झालेले असतात ना, कुकर म्हणू नका, कढई म्हणू नका, पातेले म्हणू नका, असे भरपूर काय झालेले असतात। तर तुम्ही म्हणता ना आपण तर आता गॅसवर स्वयंपाक करतोय, हा बरोबर आहे तुमचं, आपण गॅसवर स्वयंपाक करत असतो, पण कधी कधी आपला जर गॅस संपला तर अचानक आपल्याला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो। आणि चुलीवर स्वयंपाक केल्याच्या नंतर भांडे एकदम काय भंगार होतात। आणि काय काय महिलांच्या घरी तुम्ही बघू शकताय जे गॅसचे बर्नल असतात, पहिलं बघा स्टोवचे बर्नल जायचे भांडे काय व्हायचे, ते आता सुद्धा होतंय। आता सुद्धा आहे ना गॅसचे बर्नल जातात आणि गॅसचे बर्नल गेले ना की भांडे एकदम काय भंगार होतात। तर तुम्ही म्हणत असताना असं नसतं, ज्या ज्या घरी झाले ना हे त्यांना माहिती असेल की बरेच ठिकाणी गॅसचे बर्नल जातात आणि गॅसचे बर्नल गेल्याच्या नंतर ना भांडे जसे आपण चुलीवर ठेवून जसे काय भंगार होतात ना, सेम तसेच गॅसवर सुद्धा भांडे काय भंगार होतात ज्या टायमिंगला गॅसचे बर्नल जातात। आणि त्या टायमिंगला आपल्याला काय होतं, इतका जोर लावून भांडे घासायचं म्हणलं तर भांडे आपले निघत नाहीत आणि आपण रोज जोर कवर लावणार भांड्यांना असं बी होतंय, कारण की घरात फक्त भांडे घासायचं काम नसतं, भरपूर असे घरातले कामं असतात आणि आपल्याला आहे ना पटपट सगळं काम उरकायचं पडलेलं असतं। मग एकच कुकर म्हणा, एकच कढई म्हणा, पातेलं म्हणा, त्यालाच आपण 2 तास घासत बसणार आहे का, त्यालाच वेळ सगळा देणार आहे का, तर नाही, कारण की आपल्या मागं बाकीची बी कामं असतात। त्यामुळे आपण जेवढा कुकर किंवा कढई निघत तेवढे आपण घासत असतो आणि तशीच ठेवून देत असतो। मग ते काय होतं, वरच्या वर थोडं थोडं घासून थोडं त्यालाच काळ राहून सगळं बुड काळ भंगार होतं। आणि मग पातेल्याचे हे जे काय भंगार बुड झाले ना, मग ते निघत पण नाहीत लवकर आणि काढायचे म्हटलं ना तर त्याला 2-2 तास सुद्धा कमी पडतील, के घासून त्याला काढावं लागतात। आणि त्या टायमिंगला जर आपल्या घरी कोण पाहुणे राव यायचे असले ना, मग आपल्याला लई लाज वाटते आपले भांड्यांचे, बाया इतके भांडे घाण झालेत। कुणाला वाटत असं हे कसे असे बोलती, असे नसतात भांडे कोणाचे, पण बरेच ठिकाणी असे भांडे असतात, कारण की मी स्वतःच्या डोळ्याने बघितले बरेच ठिकाणी की कोणाच्या घरात ना पातेले कढया इतके काय भंगार असतात ना, मग ते काय चुलीवर स्वयंपाक करतात का, नाही गॅसवर स्वयंपाक करत असतात। आणि गॅसवर स्वयंपाक करून सुद्धा काय यांच्या घरात पातेले भांडे सगळे असे काय भंगार असतात। त्यामुळं आपण असा भारी जुगाड आणलाय ना की तुम्हाला जास्त मेहनत सुद्धा घ्यायची गरज नाही, 2-2, 3-3 तास एकाच भांड्याला घासत बसायची सुद्धा गरज नाही। आणि इतका भारी जुगाड घेऊन आले ना मी, 5च मिनिटात आपली जी मऊ घासणी असते ना, ज्याने आपण ग्लास, तांबे, ताट घासत असतो तो, तशी मऊ घासणी असते ना, त्याच घासणीने आपण हे काय बुडाचे भांडे सुद्धा घासू शकते आणि एकदम चकचकीत निघणार, ते बी एका मिनिटातच। तुम्हाला 2-3 तास घालवायची सुद्धा गरज नाही, एका मिनिटात भांडे चकचकीत निघणार आहे। तुम्हाला आता माहिती आहे पहिलं काय ते ना, माणसांकडे साबण असायचे का, अजिबात साबण नसायचे आणि त्यांच्याकडे गॅस सुद्धा नव्हते, ते डेली रोजचे चुलीवर स्वयंपाक करायचे, तरी सुद्धा त्यांचे पातेले, कढया, कुकर म्हणू नका, हे सगळे ना असे पांढरे शिपट असायचे, कारण की त्या टाइमला ते साबण नव्हते वापरत। त्या टाइमला ते कोळसे किंवा राख चुलीतली त्याने भांडे घासायचे, तरी सुद्धा एकदम चकचकीत भांडे निघायचे। कारण की ना राख आणि कोळसा असतो ना, त्यात जेवढी ताकद असते ना, तर काय भांडे 5 मिनिटात साफ करायची तेवढी साबणात ताकद नसती, ती आपल्यातच ताकद असते, तीच आपल्याला ताकद लावावं लागते काय भांडे स्वच्छ करायला। त्यामुळे आज मी घेऊन आले असा मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी। तर चला व्हिडिओला लय टाइम घालवताना पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय घेतले मी तुम्हाला ते सांगते। तर आपण आहे ना, जे पहिल्या काळात जी लोक चुलीवरचे भांडे राखणी कोळशाने घासायचे ना, त्यासाठी मी पण आज इथं कोळसा घेतलाय। जो आपल्या चुलीतला कोळसा असतो ना, आपण पाणी तापत असतो, त्यामुळं कोळसा चुलीत असतोच। आणि ज्या घरी चूल नसती त्याला मार्केटमध्ये सुद्धा कोळसे भेटतात बरं का, कारण की ना आता काय झालंय, ज्या गॅस सारखीच एकदम शिगडी कोळशावरची आली, त्यामुळे आता कोळसा विकत सुद्धा भेटतो। कुठं सुद्धा गेलात ना तुम्ही कोळसा मागायला विकत, तरी पण विकत सुद्धा कोळसा भेटतो। तर तुमच्या इथं घरी कोळसा नसेल तर तुम्ही विकत घेऊन येऊ शकताय। 10-20 रुपयाचा साबण असतो, तर असाच कोळसा 10-20 रुपयाचा विकत घेऊन या। तर हे असं कोळसे असतात बरं का, ते कुठं बी भेटतात बरं का, असं म्हणजे साबण जसे विकत भेटतात ना, तसा कोळसा सुद्धा आता विकत भेटायला लागला। तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। आणि तुम्हाला पहिल्यांदा तर मी दाखवते जे भांडं घासाय घेतलंय ते आहे कुकर। घरातला जो कुकर असतो तो घेतलाय आणि तो कुकर किती काळा भंगार झाला तुम्ही बघू शकताय। तर इतका काळा भंगार कुकर आहे ना, आपल्याला फक्त 1 मिनिटात साफ करायचा, आणि ते बी एकदम मऊ घासणीने। तर तो कसा करायचा मी तुम्हाला दाखवते, चला। त्यासाठी नाही तर उकळीत आपल्याला हा कोळसा टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला एकदम बारीक कुटून घ्यायचा आहे।
आणि ह्याला कुठला नाही लगेच बारीक होतो. ही तुम्हाला माहितीच असणं बरं का, कारण की पहिले बघा पहिल्या काळात काही आपल्याकडे गॅस नव्हते आणि त्या टायमिंगला चूल असायची आणि चुलीवरचे भांडे आपल्या आजी आई पणजी काय करायचे, चुलीवरचे भांडे असे कोळशाने राखने घासायचे आणि त्या टायमिंगला भांडे बघा किती चकचकीत निघायचे, किती पांढरे शुभ्र निघायचे बरं. आणि त्यांना काय जास्त ताकद बी लावावं लागत नाही. आता तर घासणी कशी आली, ताराची घासणी आली आहे, ताराची घासणी आली. पण तरी काय होतं, तरी सुद्धा भांडे आपले काळे भंगार असतात. असे एकदम ताराची घासणी असून सुद्धा, आणि त्या टाइमला ताराची घासणी नसायची आणि मऊ घासणी सुद्धा नव्हती. त्या टाइमला फक्त घासणी कशी होती, नारळाच्या शेंड्या, जी नारळ आपण सोलतो ना त्याची घासणी माणसं पहिले बनवायची. आणि त्या मऊ एकदम ती नारळाच्या शेंड्याची किती मऊ घासणी असते तुम्हाला माहिती. तसल्या घासणीने काळे भंगार भांडे एकदम पांढरे शेपट काढायचे. ते कशामुळं, तर ह्या कोळशामुळं. तर झालंय आपला बरं का कुठून. तर आता आपल्याला काय करायचंय, ह्या कोळशाला आहे ना असं चहाच्या गाळणीत टाकायचं. कसली चाळण असू द्या तुमच्या घरात, त्या चाळणीने ह्याला चावून घ्यायचं. म्हणजे त्याची बारीक जी पावडर आहे ना ती ह्यातनं बाहेर पडते. आणि जे मोठा मोठा कवसा आहे ना तो ह्याच्यातच राहतो. मग ही परत आपल्याला उपयोगीतच येणार, हे काय टाकून द्यायची गरज नाही. ही परत कुठून अजून बारीक ह्याची पावडर करून घ्यायची आपल्याला. तर आपला हे कोळसा सगळा चाळून झालेला आहे बघा. आणि जो मोठा मोठा कोळसा आहे ना तो तसं चाळणीत राहिला, तर ह्याला आपल्याला परत ह्या कुटणीत टाकून घ्यायचंय. आणि जी ही पावडर आपण केली आहे ना, जी चाळून घेतलेली, त्यात आपल्याला काय काय टाकायचं तर मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना ह्याच्यात आपल्याला निरमा टाकून घ्यायचा आहे. तर ह्यात 1 चमचा निरमा टाकू आपण. तर ह्यात आपण 1 चमचा निरमा टाकून घेतलाय. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा. आपल्याला ह्याच्यात खायचा सोडा बी आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे. तर ह्यात आपला निरमा खायचा सोडा टाकून झालाय. आणि आता आपल्याला आहे ना हे बघू शकताय तुम्ही, डिशवॉश आहे, कोणचं बी डिशवॉश असू द्या तुमच्या घरात, ते घ्या आणि ते ह्याच्यात टाकायचंय. थोडंसं टाकायचंय, लय नाही टाकायचं आपल्याला. तर एवढं डिशवॉश बाद झालं आपल्याला. हे पण आपल्याला नीटनाटकं असं हलवून घ्यायचंय. मग तुम्ही एकदा ह्याने भांडे घासले ना तर काय भांडे तर चकचकीत निघणार. आणि परत तुम्ही साधे भांडे सुद्धा जे आपल्या घरातले जे तांबे ते असतात ना ते सुद्धा तुम्ही ह्यानेच घासतात, इतके भांडे चकचकीत निघतात. तर इथं मी 1 लिंबू कापून घेतलाय आणि त्यातला आपल्याला अर्धा लिंबू ह्याच्यात पिळून घ्यायचंय. आणि त्यात बिया गेल्या तर काय हरकत नाही बरं का, जाऊन द्या गेल्या तर बिया त्यात. तर इथं मी हा अर्धा लिंबू पिळून घेतलाय आणि दुसरा हा अर्धा होता तो पण पिळून घेतलाय. तर म्हणजे असं सगळं मिळून 1 लिंबू आपण पिळून घेतलाय ह्याच्यात. आता आपल्याला काय करायचं, हे सगळं मिश्रण आहे ना व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे हलवून घ्यायचं त्याला. हे जी एकदम मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला बरं का. ह्याची पातळ पेस्ट जरा करून घ्यायची. तर आता झालेली पेस्ट तयार करून, एकदम पातळ बिन करायची नाही आणि एकदम घट्ट पण नाही करायची, अशी मध्यम पेस्ट तयार करायची. तर बघू शकताय तुम्ही ही अशी पेस्ट तयार झालेली. तर आपल्याला आहे ना ह्याने भांडे घासून घ्यायचे, ती बी 1 मिनिटात काळा भंगार कुकर पांढरा शेपट काढायचा. तर चला आपण घासूया कुकर. तर आपण कुकर घेऊन आलोय बाहेर घासून दाखवायला कुकर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, जी पेस्ट जी आपण तयार केलेली आहे ती आपल्याला कुकरवर टाकून घ्यायची. असं चमच्याने लावून घ्यायची सगळीकडे. आणि आपण जी मऊ घासणी घेणार आहे ना ती फक्त घासणी भिजवायची आपल्याला. तर ह्याच्यात काही नाही, साबण नाही, काही नाही, कारण की आपण मस्तपैकी अशी पेस्ट तयार करून घेतलेली. भांडे चकचकीत काढायची. तर आपल्याला अशी मऊ घासणीला पाणी लावायचे आणि त्याने घासायला चालू करायचे. आणि एकदम जोरात घासायची गरज पण नाही बरं का. बघा निघायला लागलाय. एकदम जोरात घासायची गरज नाही कुकरला आपल्याला.
एकदम हळूहळू घासायची, एकदम मऊ हाताने, एकदम मऊ हाताने, हलक्या हाताने नुसती आपल्याला घासणी फिरवून घ्यायची ह्याच्यावरनं. आता तुम्ही बघू शकताय कुकर किती पांढरा शिपट निघलाय. तुम्हाला आता माहिती आहे पहिल्या काळातल्या बायांना असेच राखाने कोळसाने भांडे घासायचे, तरी सुद्धा भांडे एकदम चकचकीत पांढरे शिपट निघलेले असायचे. आणि आता आपण काय करतो, साबण वापरतो, साबणाने इतके भारी भांडे निघत नाही, एवढे राखाने कोळशाने एकदम पांढरे शिपट भांडे निघतात. तर आपण ह्याच्यावर थोडं पाणी ओतून बघू. तर अजून थोडं थोडं काळा कुठं कुठं राहिलंय तुम्हाला दाखवते मी. हो का, इथं काळा राहिले, इथं राहिले, इथं राहिले अजून, कारण की तिथं मी पेस्ट चांगली टाकलीच नव्हती. तुम्ही बघितलं इथं मी जास्त पेस्ट टाकलेली, हिथं हिथं, तर हिथं आणि हिथं किती पांढरा शिपट कुकर निघलाय तुम्हाला दिसत असन. आणि हिथं हे सगळं काळा राहिलंय ते पण आपण घेऊया लगेच घासून. तर आता मी हिथं पेस्ट लावलेली, आता हिथं बी लावून दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर अजून हिथं पण घासायचं चालू करू. तर हलक्या हाताने एकदम घासायचं आपल्याला, एकदम काही जोर लावायचं नाही, एकदम हलक्या हाताने घासायचंय. आपल्याला एकदम हलक्या हाताने घासायचंय. बघा ताराची घासणी सुद्धा एवढे चकचकीत भांडे निघत नाही, इतके आपण नुसतं फक्त ही पेस्ट तयार करून चकचकीत कुकर आपला काढलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, ही पेस्ट मी जरा जवळ घेते आणि घासणीला पेस्ट लावली आणि ही साईडचा भाग घासून घेतोय आपण. तर आपण एकदम चकचकीत कुकर काढलेला आहे बरं का. पांढरा शिपट तुम्हाला दिसतच असेल, बघा किती पांढरा शिपट कुकर दिसायला लागलाय. आणि एकदम फक्त मऊ घासणीने घासून काढलाय आपलं, त्याला काय आपण ताराची घासणी लावली नाही, तरी बघा किती कुकर चकचकीत निघालाय. एकदम सुंदर असा छान कुकर निघाला आपल्या, एकदम पांढरा शिपट. तर मग अशी बघितलं असून तुम्ही किती काळा कुकर होता, तरी अजून थोडंसं इथं राहिलंयच, बघू शकताय तुम्ही, इथं राहिलंय, अजून इथं राहिलंय, ते पण आपण काढूया. तर बघा किती चकचकीत निघलाय. आता हे सगळंच काढत बसले मी तर व्हिडिओ आपला खूपच मोठा होईल. आणि मग बरेच बहिणी आम्हाला कमेंट करतात की ताई तुम्ही भरपूर बोलता, लय बडबड करता. मग तुम्हाला सगळं नीट समजून सांगण्यासाठी मला बोलावं लागतं, म्हणून मी बोलत असते. कारण की कसं असतं माहिती का, मी जर नीटनाटकं बोलले, नीटनाटकं तुम्हाला समजवलं तर तुम्हाला समजणार आहे ना. आणि मी जर मोजकच काय सांगितलं तर तुम्ही परत मला कमेंट करून विचारणार ताई असं नाही तुम्ही सांगितलं, हे नाही सांगितलं, ते नाही सांगितलं. त्यामुळे मी सगळं बोलून तुम्हाला अगोदरच क्लिअर करून टाकत असते. तर आता आपल्याला हे घासायचं आहे, पण आपण नंतर घासूया आता हे. तर तुम्हाला ते मी दाखवते. बघा कुकर किती असा चकचकीत निघालाय, पांढरा शिपट. आणि त्याला फक्त आपण मऊ घासणी घासलाय, दुसरा काही ताराची घासणी नाही वापरलं, काय नाही काय नाही. फक्त 5च मिनिटात आपण एकदम सुंदर असा कुकर काढलेला, ते बी मऊ मऊ घासणीने काढलेला आहे. आणि आपले हात पण बघा काळे भंगार झालेले नाहीत. तर तुम्हाला वाटेल की आपण जी कोळशाने भांडे घासले त्यामुळे आपले हात काळे भंगार होतील, तर नाही, फक्त मी कुकरवरनं हात फिरवला आणि घासणीवर हात ठेवलेला, त्यामुळे आहे ना अजिबातच आपला कुकर आणि आपले हात पण काय भंगार झालेले नाहीत. हा घरच्या घरी मस्तपैकी असं जुगाड काढलेला आहे, काय भांडे एकदम चकचकीत पांढरे शुभ्र काढायचे. तर हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आपल्या नवीन नवीन अशाच जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.